विद्यार्थी मित्र हो, मी PM जावडे आपले सर्वांचे या मॅथ ऑनलाइन क्लासमध्ये सहर्ष स्वागत करतो. In previous video we have to learn that the chapter number 7 variation and also the direct variation. Also we solve the or study the some examples related to the direct variation in a practice set 7.1. In this video we will learn the inverse variation. या व्हिडिओमध्ये आपल्याला इन्व्हर्स व्हेरिएशन व्यस्त चलन या युनिटचा स्टडी अभ्यास करायचा आहे. नाउ द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ rows and number of students in each row when they are made to stand for drill. खाली एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये ड्रिलसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक रोमध्ये असलेले नंबर ऑफ स्टुडंट्स विद्यार्थ्यांची संख्या आणि नंबर ऑफ रोज दिलेले आहे. नाउ इफ देर आर 40 students in each row makes the number of rows 6. If 10 students are stand in each row, then to form the number of rows are 24 and so on. Now how many rows formed if the 24 students in each row? जर एका रो मध्ये रांगेत 24 स्टुडंट्स उभे राहिले तर किती रांगा तयार होतील? त्याचप्रमाणे 12 स्टुडंट्स उभे राहिले तर किती रोज तयार होतील? तसेच 30 रोज असतील तर ईच रो मध्ये किती स्टुडंट असतील हे आपल्याला फाइंड करायचं. इफ the 24 students in each row, then the 10 number of rows are formed. If 12 students in each rows, then 20 rows are formed. And if there are 30 rows, how many students in each row? They 8 students in each rows if the number of rows are 30. Now from the table we see that the product of number of students in each row and total number of rows in each pair is 240. या टेबलवरून आपल्याला असं दिसतं आहे की प्रत्येक रोमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि रोजची संख्या म्हणजे प्रत्येक ओळीत उभा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि तयार होणाऱ्या ओळींची संख्या यांचा जर तुम्ही प्रॉडक्ट केला तर यांचा तुम्ही प्रॉडक्ट केला प्रत्येक पेअरमधल्या नंबरचा तर वी गेट द प्रॉडक्ट इज 240 and which is a constant. आणि तो आपल्याला कसा दिसतो आहे? कॉन्स्टंट दिसतो आहे, स्थिर दिसतो आहे. प्रत्येकाचा प्रॉडक्ट प्रत्येक पेअरमध्ये नंबरचा प्रॉडक्ट जर केला तर तो आपल्याला कॉन्स्टंट दिसतो आहे. इट मीन्स दॅट नंबर ऑफ स्टुडंट इन अ रो अँड नंबर ऑफ रोज आर इन इनवर्स प्रपोर्शन. याचा अर्थ असा आहे की नंबर ऑफ स्टुडंट इन अ रो and a number of row are in inverse proportion. ते इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे असं म्हटलं जातं. इन अ पेअर ऑफ नंबर या प्रत्येक नंबरच्या पेअरमध्ये इफ दी इन्क्रीज इन वन नंबर कॉजेस डिक्रीज इन द अदर नंबर इन सेम प्रपोर्शन. एक नंबर जर वाढत असेल तर तिच्याशी संबंधित नंबर काय होतो? कमी होतो इन सेम प्रपोर्शन अँड दी पेअर इज इन इन्व्हर्स प्रपोर्शन. तेव्हा ती पेअर इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे असं आपल्याला
म्हटलं जातं. आता बघा, एका रोमध्ये जर 10 स्टुडंट असतील, ते इन्क्रीज झाले, ते 40 झाले, म्हणजे चौपट झाले, तर त्याच प्रपोर्शनमध्ये रोची संख्या काय होते, डिक्रीज होते, कमी होते. इट मीन्स दॅट these numbers in each pair is a inverse proportion असं म्हटलं जातं. नाउ इन्व्हर्स व्हेरिएशन और इन्व्हर्स प्रपोर्शन, इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणा त्याला का इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणा. द स्टेटमेंट x is inversely proportional to y can be written as there is inverse variation between x and y. x is inversely proportional to y हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट आपल्याला there is inverse variation between x and y असं सुद्धा लिहिता येतं. if x and y are in inverse proportional, x multiplied y is constant. जर x आणि y हे इन्व्हर्स प्रपोर्शनलमध्ये असतील आणि त्या दोघांचा प्रॉडक्ट इन इच पेअरसाठी कॉन्स्टंट असेल किंवा कॉन्स्टंट असतो. इफ एक्स अँड वाय आर इन इन्व्हर्स प्रपोर्शनल देन एक्स मल्टिप्लाइड वाय इज अ कॉन्स्टंट. जर एक्स आणि वाय हे दोघं इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असतील तर त्यांचा प्रॉडक्ट काय असतो, कॉन्स्टंट असतो. अज्युमिंग द कॉन्स्टंट टू बी के, हा जो प्रॉडक्ट आहे कॉन्स्टंट एक्स मल्टिप्लाइड वाय, हा जो प्रॉडक्ट असेल तो आपण कॉन्स्टंट टू बी के तो काय मानला, के मानला. इट इज इझी टू सॉल्व प्रॉब्लेम. तर सहज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतात. इफ एक्स व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज वाय देन एक्स मल्टिप्लाइड वाय इज इक्वल टू के, के इज अ कॉन्स्टंट. जर एक्स हा वाय सी इन्व्हर्सली प्रपोर्शनलमध्ये असेल किंवा एक्स व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज वाय असेल देन तेव्हा एक्स मल्टिप्लाइड वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट के, के इज अ कॉन्स्टंट असं आपल्याला ते राईट करता येतं. नाउ एक्स व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज एक्स, दिस स्टेटमेंट इज रिटर्न ॲज सिम्बॉलिकली एक्स अल्फा 1/y. एक्स व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज वाय जर असेल तर आपल्याला ते सिम्बॉलमध्ये असं लिहिता येतं एक्स अल्फा 1/y. अँड धिस एक्स अल्फा 1/y दिस इज रीड ॲज एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय और देर इज इन्व्हर्स व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय असं लिहिता येतं. इन्व्हर्सली प्रपोर्शनल असलं दोन व्हेरिएबलमध्ये तर एक्स अल्फा 1/y असं लिहिता येतं. आता बघा, इफ एक्स अल्फा 1/y देन एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय और एक्स मल्टिप्लाइड वाय इज इक्वल टू के असं लिहिता येतं. म्हणजे जर एक्स अल्फा 1/y असेल, एक्स आणि वाय हे इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये असतील तर त्या दोघं व्हेरिएबलचा प्रॉडक्ट काय असतो, कॉन्स्टंट के असतो. अँड दिस एक्स मल्टिप्लाइड वाय इज इक्वल टू के, याला धिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, त्याला इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन किंवा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतात. अँड वेअर की जिथे के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि त्या केला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणतात. चलनाचा स्थिरांक, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन याचा अर्थ काय, चलनाचा स्थिरांक असं म्हटलं जातं. नाउ हिअर नोट दॅट इफ एक्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय मीन्स एक्स अल्फा 1/y असं असेल तर देन वी राईट एक्स इज इक्वल टू 1/y और एक्स मल्टिप्लाइड वाय इज इक्वल टू के असं लिहिता येतं. हिअर के इज अ कॉन्स्टंट. याच्या उलट इफ एक्स मल्टिप्लाइड वाय इज इक्वल टू के असेल, के कॉन्स्टंट असेल देन आपल्याला म्हणता येतं की एक्स अँड वाय इन इन्व्हर्स व्हेरिएशन और एक्स अल्फा 1/y. हिअर नोट दॅट एक्स इज इक्वल टू 1/y और एक्स मल्टिप्लाइड वाय इज इक्वल टू के, याला
इज द इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. त्याला इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन असं म्हटलं जातं. अँड त्या केला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं म्हटलं जातं. या दोन गोष्टी लक्षात घ्या. इथे लक्षात घ्या, इफ एक्स अल्फा 1/y तर एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू के असतं. अँड इफ एक्स मल्टिप्लाय टू वाय इज इक्वल टू के, के कॉन्स्टंट असेल तर देन एक्स अल्फा 1/y. एक्स मल्टिप्लाय टू वाय इज इक्वल टू केला इक्वेशन ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणतात. तर त्या केला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं म्हटलं जातं. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या मित्र. नाउ टू अंडरस्टँड the method of symbolically representation of inverse variation, study the following example. Inverse variationचं रिप्रेझेंटेशन सिम्बॉलिक मेथडने चिन्ह पद्धतीने कसं मांडलं जातं त्याचा अभ्यास आपण करूया. स्टडी द सम एक्झाम्पल फॉलोइंग एक्झाम्पल. खालील काही उदाहरणाचा आपण विचार करूया, अभ्यास करूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इफ A varies inversely as B when A is equal to 6, B is equal to 20, find the constant of variation and equation of variation. जर A आणि B हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये असतील, A ची व्हॅल्यू 6 असेल, B ची व्हॅल्यू 20 असेल, तर आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फाइंड करायचं आहे. नाउ सोल्युशन, A varies inversely as B, it is a given, then that is A alpha 1/b असं लिहिता येतं. and therefore A alpha 1/b is A multiplied B is equal to K. K is a constant of variation आपल्याला असं लिहिता येतं. हे स्टेटमेंट सिम्बॉलमध्ये असं लिहिता येतं, A alpha 1/b. A alpha 1/b किंवा A varies inversely as B याचा अर्थ A multiplied B is equal to K. K is a constant of variation. Now when A is equal to 6 and B is equal to 20 is given, these values A is equal to 6 and B is equal to 20, these values substitute in this equation and therefore K is equal to 6 multiplied 20. Therefore K is equal to A is 6 multiplied B is 20 and therefore K is equal to 120 and this 120 is the constant of variation. हा झाला constant of variation. Now write the equation of variation. These values of K 120 put in this equation, we get the equation of variation. ही K ची किंमत 120 या ठिकाणी टाका, तुम्हाला काय मिळतं आहे. therefore इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन म्हणजे इथे ते इन्व्हर्स व्हेरिएशन आहे, इज AB is equal to 1/20 और A multiplied B is equal to 120 और AB is equal to 120. अशा पद्धतीने आपल्याला ती एक्झाम्पल सॉल्व करता येतात. आपण काही एक्झाम्पल बघूया. हियर F अल्फा 1/d² means F is inversely proportional to the square of D. When D is equal to 5, F is equal to 8 हे दिलेलं आहे. तर हेन्स त्यामुळे इफ D is equal to 10 असेल तर फाइंड Fची व्हॅल्यूज फाइंड करा. सेकंड, व्हेन F is equal to 50 असेल तर फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ D. आपण एक एक एक्झाम्पलचा विचार करूया. बघा, हियर F अल्फा 1/d². आता तुम्हाला माहिती झालेलं आहे F अल्फा 1/d² याचा अर्थ आहे F is inversely proportional to the square of D or F and D² are inverse variation असं म्हटलं जातं. मग F अल्फा 1/d² याचा अर्थ therefore F multiplied D² is equal to K. K is a constant आपल्याला माहिती आहे. When D is equal to 5
and f is equal to 18. Then 18 multiplied 5 square is equal to k. d ची व्हॅल्यूज इथे टाकली 5 स्क्वेअर, f ची व्हॅल्यूज 18 टाकली, आपल्याला मिळालं 18 multiplied 5 square is equal to k square. Therefore here note that k is equal to 18 multiplied square of 5 is 25 and 18 multiplied 25 is equal to 450 is a constant of variation. If d is equal to 10 then f is equal to what? तर f ची व्हॅल्यूज काय असेल? इथे लक्षात घ्या, जे दिलेलं आहे त्यावरून आपल्याला k ची व्हॅल्यूज काढायची. k ची व्हॅल्यूज काढल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळेल, त्यावरून d ची व्हॅल्यूज दिलेली असेल तर f ची काढता येते, f ची दिली असेल तर d ची काढता येते. इफ d इज इक्वल टू 10 then f is equal to question mark what? Now f multiplied d square is equal to 450 is a constant of equation of variation. Put the values of d here. Therefore f multiplied 10 square is equal to 450. Write the in next step, write the square of 10. Therefore f is equal to 100 is equal to 450. Now divide both the side by 100, we get f is equal to 4.5. हे 100 या बाजूला आणले तर मिळेल f is equal to 450 upon 100 and 450 upon 100 is 4.5. So values of 5 is 4.5. Now if f is equal to 50 then what is the values of d? f ची व्हॅल्यूज 50 दिली आहे तर d ची व्हॅल्यूज काढायची आहे. we know that the equation of variation is f multiplied d square is equal to 450. Put the values of f in this equation. Therefore 50 multiplied d square is equal to 450. Divide both the side by 50, we get हे 50 इकडे मल्टिप्लाईट आहे, या साईडला आणले डिवाइड होतील म्हणजे इकडे येतील 450 डिवाइड 50 अँड इट्स कोशंट इज 9. सो d square is equal to 9 and therefore d is equal to 3 or d is equal to -3. Here d square is equal to 9 taking square root on both the side. दोघ बाजूची जर वर्गमूळ घेतली तर इकडे मिळेल d is equal to 3 or d is equal to -3. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्याला इन्व्हर्स व्हेरिएशन हे मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेशन करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतात. विद्यार्थी मित्रो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या वरती क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रो, या लॉकडाऊनच्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित व्हिडिओ परत बघून अभ्यास करा. तोपर्यंत धन्यवाद.